सातपुड्याच्या पर्वतरांगात वसलेल्या अतिदुर्गम आंबापाणी गावातील आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा जाणून घेण्याच्या जिज्ञासेपोटी तब्बल 20 किलोमीटरची पायपीट करत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे आंबापाणी गावात पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच तहसीलदार मोहनलाल नाझीरकर यांनीही पायपीट केली. त्यामुळे दुर्गम आंबापाणी गावात पायपीट करत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला तहसीलदार आणि आयुष प्रसाद हे पहिले जिल्हाधिकारी ठरले. या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधून शिक्षण, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांबाबत माहिती घेतली. सोयी सुविधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. आंबापाणी गावाला भेट देण्यात आली. या ठिकाणी गावामध्ये जो विकास अडचणी आहेत त्या समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. या अडचणीमध्ये आपल्याला सर्वप्रथम जो आपली त्या ठिकाणी अडचण येत आहे की हे एक वन गाव आहे आणि अजून याची महसुली गावाचा दर्जा देण्यात आलेला नाही. महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला LGD कोड जो लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डायरेक्टरी अंतर्गतचा कोड आहे ते उपलब्ध होणार आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी विकासात्मक निधी टाकायला आपल्याला सुरुवात करू शकतो. गावठाण विस्तारीकरणचा प्रस्ताव पण तयार करण्यात आलेला आहे आणि वन विभागची मान्यता घेऊन त्या गावठाण विस्तारीकरणचा प्रस्ताव आपण तयार करून घेणार आहे. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने विकासात्मक निधी, रोजगार हमी योजना असतील, DPTC असतील त्या टाकण्यासाठी मी सन्मान्य पालकमंत्री, सन्मान्य आमदार, खासदारांना मी विनंती करणार आहे. त्याबरोबर त्या ठिकाणी जातीच्या दाखल्याची एक मोठा अडचण आहे. तो आधार काढण्यासाठी काही लोकांकडे सर्वप्रथम जन्माचा दाखला नाही. आता या अधिकार तहसीलदारांना देण्यात आलेला आहे. तो तहसीलदार यांच्या मान्यतांनी आपण जन्माचा दाखला काढणार, त्याच्यानंतर त्याच्यावर आधार कार्ड काढणार आणि स्थानिक चौकशी करून त्या ठिकाणी जातीचा दाखला देण्याचा आपण प्रयत्न करणार. जातीचा दाखला मिळाल्यानंतर आदिवासी विकास विभाग असतील, जिल्हा परिषद असतील आणि इतर विभागाचे व्यक्तिगत लाभाच्या योजना त्या सर्व लोकांना आपल्याला देता येतो. काही पायाभूत अडचणी त्या ठिकाणी आपल्याला दिसून आले. त्याच्यामध्ये शाळाबाहेर विद्यार्थ्यांची अडचणी असेल, त्या ठिकाणी त्यांना आश्रमशाळामध्ये ऍडमिट करून घेणं म्हणजे त्यांचं नाव नोंदवणं एक मोठा विषय आहे. त्याबरोबर आरोग्याचा विषय असेल, ज्या ठिकाणी बहुतांश महिलांचा जन्म म्हणजे बहुतेक महिला त्या ठिकाणी जो बालांना जो जन्म देतात ते त्यांच्या घरी देत आहे तो आणि लसीकरणमध्ये पण काही कमतरता आपल्याला दिसून आला. तर ही जो पायाभूत आणि सर्वांच्या